नमस्कार, मी साक्षी पांचाळ न्यूज अनकट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडींचा। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होतीये। त्याआधी पंतप्रधान मोदी यांनी एक मोठं वक्तव्य केलंय। मी सर्व पक्षांना आग्रह करतो की कमीत कमी जे खासदार पहिल्यांदा संसदेत निवडून आलेत त्यांना संधी द्या, त्यांना त्यांचे विचार व्यक्त करू द्या, लोकांना पुढे यायची संधी द्या, असं अपील पंतप्रधान मोदी यांनी केलंय। देशवासियांनी आम्हाला देशासाठी पाठवलंय, पक्षासाठी पाठवलं नाही। हे सभागृह पक्षासाठी नाही तर देशासाठी आहे। 140 कोटी देशवासियांनी आम्हाला हे सभागृह दिलं आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले। ओबीसींच्या जन आक्रोश यात्रेला आजपासून सुरुवात होतीये। जालन्यातल्या दोदडगाव येथील मंडल स्तंभाला अभिवादन करून शुभारंभ होईल। आमच्या मनातील संभ्रमण, आमचं गाऱ्हाणं आणि मायबाप समोर सरकार यावं या मांडणीसाठी आम्ही ही यात्रा करतोय, अशी प्रतिक्रिया ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दौऱ्यावर निघण्याआधी दिली आहे। ज्या संविधानात्मक मागण्या आहेत त्यावर शासनाने काम केलं पाहिजे, अशी अपेक्षा हाके यांनी बोलून दाखवली आहे। हा आता 500 किलोमीटरपेक्षा जास्त अंतराची ही आमची ओबीसी आरक्षण बचाव आक्रोश यात्रा सुरू होत आहे। आज आम्ही विद्येश्वरी प्रसाद मंडल या मंडलांच्या स्मृतिप्रीत्यर्थाच्या स्तंभाला आम्ही अभिवादन करत आहोत, ज्यांच्या माध्यमातून या देशभरामधल्या ओबीसींना सामाजिक न्याय हक्क मिळाले त्यांच्या स्तंभापासून आज आम्ही सुरुवात करत आहोत। आणि या महाराष्ट्रामधल्या ओबीसींच्या बलुतेदार, अनुदार, भटकेविमुक्त जाती जमातींच्या मनामध्ये विश्वास निर्माण करणं आणि त्याच वेळी या मायबाप सरकारला आमच्या हक्क आणि अधिकारांविषयी आमच्या मनामध्ये जो संभ्रम आहे तो संभ्रम या शासनासमोर आमचं गाऱ्हाणं मांडण्यासाठी, आक्रोश मांडण्यासाठी आम्ही ही यात्रा सुरू करतो। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज अहमदनगर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत। विशेष म्हणजे आज अजित पवार यांचा वाढदिवस देखील आहे। अजित पवार यांच्या दौऱ्यानिमित्त पारनेर, नगर शहर, श्रीगोंदा आणि कर्जत विधानसभा मतदारसंघात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। अहमदनगरमध्ये सध्या शरद पवार गटाचे निलेश लंके हे खासदार आहेत। पारनेर तालुक्यात अजित पवारांच्या दौऱ्याला सुरुवात होत असून कर्जत तालुक्यात दौऱ्याचा समारोप होईल। दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार पारनेर, नगर, श्रीगोंदा आणि कर्जत तालुक्यातील महिलांशी संवाद साधणार आहेत। मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी 13 जुलैपर्यंत मुदत दिली होती। मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण मिळावं ही त्यांची प्रमुख मागणी आहे। मात्र डेडलाईन संपल्यानं मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले। त्यांच्या उपोषणाचा आज 3रा दिवस आहे। दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी केंद्र सरकार व गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा यांच्यावर हल्लाबोल केलाय। अमित शहा यांच्यासारख्या मोठ्या लोकांकडे आम्हाला देण्यासाठी वेळ नाही, हे फक्त मतदान घेतलं की गरिबांना लाथा मारतात, त्यांना देशातील मोठ्या जाती संपवायच्या, असा आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे। शनिवारी पहाटेपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाचा फटका नागपूर येथील शासकीय मेडिकल रुग्णालयाला बसलाय। नेत्ररोग आणि प्लास्टिक सर्जरी विभागाच्या शस्त्रक्रिया गृहात पाणी शिरल्याने जवळपास 22 शस्त्रक्रिया लांबविण्यात गेल्या। तसेच स्त्रीरोग, प्रसूती विभाग, बालरोग विभाग, जेरियाट्रोक ओपीडी, जन आरोग्य योजनेचे कार्यालय तसेच आकस्मिक विभागातही पाणी शिरल्याने डॉक्टरांची चांगलीच तारंबळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळतंय। महिन्यापूर्वीच वॉर्ड क्रमांक 50चे बांधकाम झाले असून शहरातील इतर शासकीय बांधकामाप्रमाणेच या वॉर्डाचं कामही उपस्थित झालं नसल्याने हे प्रसंग ओढले। शासनाकडून नागरिकांना 600 रुपये ब्रासने वाळू दिली जाते। यासाठी जालना जिल्ह्यात वाळू डेपो तयार करण्यात आले। या डेपोमध्ये मोठ्या प्रमाणात वाळू साठवून देण्यात आली असून त्यानुसार जालन्यातील केदारखेडा, सावरखेडा, सायगाव, डोंगरगाव तसेच रांजणी या 4 डेपोंमधून ऑनलाईन वाळू बुकिंग सुरू करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे। मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणाचा पाणी साठा अवघा 4.13% आलाय। यात पावसाळा सुरू होऊन 2 महिने होत आले तरीही चांगला पाऊस धरण क्षेत्रात आणि वरील भागात देखील झालेला नाही। त्यामुळे परिसरात पडणाऱ्या पावसामुळे सध्या 196 क्युसेकने आवक आहे। मात्र पाणीसाठ्यात वाढ होत नाही। तो पाणीसाठा केवळ 2 महिने पिण्या इतकाच पुरेल असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली। सध्या बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे विदर्भ, कोकण, घाटमाथ्यावर दमदार पाऊस होत आहे। आज कोकण, घाटमाथा आणि विदर्भात जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलाय।
उर्वरित राज्यामध्ये हलक्या सरी कोसळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. ओरिसा आणि छत्तीसगड परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय राहील. हा कमी दाबाचा पट्टा हळूहळू कमी होतोय. मान्सूनचा आज दक्षिणेकडे कायम असेल. दक्षिण गुजरात पासून ते उत्तर केरळ किनाऱ्यापर्यंत समांतर कमी दाबाचा पट्टा आणि महाराष्ट्राच्या मध्य भागातून पूर्व पश्चिम वाहणाऱ्या परस्पर विरोधी वाऱ्यांचे जोड क्षेत्रीय सक्रिय असेल. उदगीर तालुक्यातील चोंडी येथे हरित क्रांतीचे प्रणेते, महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची 111वी जयंती साजरी करण्यात आली. नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. सोबतच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष संजय राठोड, श्यामगुरुजी, चोंडीचे सरपंच विठ्ठल माणिकराव पाटील यांच्यासह बंजारा समाजातील अनेकांची उपस्थिती होती. श्री गुरु ईश्वरबाबा भारती महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या बीड तालुक्यातील बेलगावच्या भूमीत श्री क्षेत्र बेलेश्वर संस्थान येथे दरवर्षीप्रमाणेच यावर्षी देखील गुरुपौर्णिमेचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मठाधिपती महादेव भारती महाराज आणि शांतीब्रह्म तुकाराम भारती महाराज यांच्या शुभ हस्ते भगवान बेलेश्वराच्या मूर्तीला अभिषेक, श्री गुरु ईश्वरबाबा भारती महाराजांच्या समाधीची महापूजा करण्यात आली. वारकरी मंडळीच्या वतीने भजनाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला. त्यानंतर भाविकांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला. वेळ झालीये टॉप 10 मध्ये इथेच थांबायची. तुम्ही पाहत रहा न्यूज अँकर.